नमस्कार. आज आपण वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा आणि MAA या फोल्डरवर जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. त्या 2 ऑप्शनमध्ये जे ग्रीन कलरमध्ये दिसतंय ते तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी 12 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी शालार्थ ID टाकून आपण आपली नोंदणी करायची आहे. या ठिकाणी शालार्थ ID टाकायचा आहे. शालार्थ ID टाकल्याबरोबर पुढे तुम्हाला प्रविष्ट करा, एंटर या ठिकाणी जायचं आहे. आता तुम्ही एंटर या ठिकाणी तुमचं शालार्थ टाकलेला आहे आणि तुम्हाला 2 गोष्टी व्हेरिफाय करायच्या आहेत. त्यातला पहिला जो आहे तो तुमचा ईमेल आयडी आणि दुसरा आहे तो तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरिफाय करायचा आहे. तो OTP टाकून तुम्ही व्हेरिफाय करू शकता. तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे, OTP मोबाईलवर आलेला आहे, ईमेलवर आलेला आहे. तो तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे. तो प्रविष्ट करा. या ठिकाणी बघा ईमेल आणि मोबाईल नंबर OTPद्वारे व्हेरिफाय केलेले आहेत. नंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी डिस्प्ले होत आहे. ही माहिती डिस्प्ले झाल्यानंतर पुढे आपणास कन्फर्म करायचं आहे की नेमकी ही माहिती जी आहे ती आपली बरोबर आहे की नाही ते अचूकपणे रीड करा आणि पुढे पहा तिथे काय लिहिलेलं आहे. तुमच्या शाळेचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला देवनागरी लिपी म्हणजेच मराठीमध्ये टाईप करावं लागेल आणि तुमच्या प्रशिक्षणाचं माध्यम कोणतं असावं म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू यापैकी योग्य ते ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. बघा मराठी, इंग्लिश आणि उर्दू या तिन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचं आहे आणि सिलेक्शन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जे माहिती दिलेली आहे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा प्रकारे एक योग्य ते आपण पात्र असल्यास ते निवडायचं आहे आणि वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती तपासायची आहे. या ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला पुढे पे आणि सेव्हवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पेमेंट जी फी आहे त्या प्रशिक्षणाची ती ते तुम्हाला पे करायची आहे आणि पे करून ते तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी तुमच्यासमोर येईल आणि नंतरच तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा ईमेल ID येईल. तर या ठिकाणी तुम्ही UPI कोड QRद्वारे किंवा UPIद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. फी त्याची जी आहे ती ₹2000 फी आहे आणि त्याला एक्स्ट्रा चार्जेस कन्व्हिन्स फी वगैरे लागून ₹47 एक्स्ट्रा लागतात. तर ती फी पे तुम्ही करायची आहे आणि नंतरच तुमची नोंदणी झाल्याचे ईमेल तुमच्या मेल IDवर येईल. या ठिकाणी ही स्लिप आहे. ती स्लिप या ठिकाणी डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी याचा उपयोग होईल. अशा प्रकारे ही PDF जी आहे ती डाउनलोड केलेली आहे आणि ती मी आता जतन करून ठेवत आहे. अशा प्रकारे वरिष्ठ स्केलसाठी म्हणजेच वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे आपण सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.